विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधला पहिलं प्रकरण बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री हा भाग बघणार आहोत. म्हणजे जॉमेट्रीमध्ये असणाऱ्या मूलभूत संकल्पनांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. हे प्रकरण पाहण्यापूर्वी आपण जॉमेट्री या शब्दाचा अर्थ काय, या शब्दाचा उगम काय किंवा कुठून हा शब्द आला याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर पहा, हा जो काही जॉमेट्री शब्द आहे तो 2 शब्दांनी तयार झालेला आहे. कोणते ते 2 शब्द आहेत? तर हा जॉमेट्री जो आहे तो जिओ आणि मेट्रिया या 2 शब्दांपासून जॉमेट्री हा शब्द तयार झालेला आहे. जिओ म्हणजे काय? अर्थ. अर्थ म्हणजेच काय? तर लँड. मेट्रिया याचा अर्थ मेजरिंग. म्हणजेच या ठिकाणी मानवाला जेव्हा जमिनीचं मोजमाप करण्याची गरज निर्माण झाली तेव्हा जे काही शास्त्र तयार झालं त्या शास्त्राला आपण जॉमेट्री असं म्हणतोय. ते जे काही विषय तयार झाला त्या विषयाला जॉमेट्री असं म्हटलं जातं. जॉमेट्री हा शब्द 2 शब्दांचा तयार झालेला आहे, जिओ आणि मेट्रिया. जिओ म्हणजे अर्थ, अर्थ म्हणजेच लँड, आणि मेट्रिया याचा अर्थ मेजरिंग. मेजरिंग लँड म्हणजेच या ठिकाणी मानवाला जेव्हा आपली जमीन किती आहे, तुला जमीन किती आहे किंवा जमिनीवरती काही बांधायचं असेल तर त्या जमिनीचं मोजमाप करावं लागतं, आणि ह्या जमिनीच्या मोजमाप करण्याच्या शास्त्रालाच आपण जॉमेट्री असं त्या काळी म्हटलं जायचं आणि त्याला जॉमेट्री असं नाव दिलं गेलं. आता ह्या जॉमेट्रीचा उगम, आता या शब्दाचा उगम आता आपण बघितला, पण ह्या जॉमेट्री ह्याचे काही शास्त्र आहे, या शास्त्राचा उगम किंवा ह्याचा इतिहास जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी इथे एक चित्र दिले पहा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर या चित्रामध्ये तुम्हाला हे पिरॅमिड्स दिसतात. मग ही पिरॅमिड कधी बांधलेत? हे इजिप्तमध्ये बांधलेली पिरॅमिड्स आहेत. आणि ही जी पिरॅमिड आहेत ते जवळजवळ 3000 इसवी सनापूर्वी 3000 वर्ष, इसवी सनाच्या अगोदर 3000 वर्ष या ठिकाणी या पिरॅमिडची निर्मिती जी आहे ती केलेली आहे. म्हणजे एवढी जुनी ही पिरॅमिड्स आहेत. मग एवढ्या जुन्या पिरॅमिड्सला बांधायचं असेल तर त्यावेळेसच्या लोकांना या ठिकाणी जॉमेट्रीचं ज्ञान असणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय त्यांना इंजिनिअरिंगचं ज्ञान असणं सुद्धा आवश्यक आहे. इट इज नॉट पॉसिबल टू बिल्ड सच ह्यूज कन्स्ट्रक्शन विदाउट डेव्हलप्ड नॉलेज ऑफ जॉमेट्री अँड इंजिनिअरिंग. म्हणजेच 3000 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी जॉमेट्रीचं ज्ञान प्राचीन काळापासून आहे असं आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी जॉमेट्री वॉज डेव्हलप्ड इन मेनी नेशन्स इन डिफरंट पिरियड्स. जॉमेट्री जे काही डेव्हलप झालेली आहे ते वेगवेगळ्या देशामध्ये त्या वेगवेगळ्या काळामध्ये ती डेव्हलप झालेली आहे. फॉर डिफरंट कन्स्ट्रक्शन द ग्रीक मॅथमॅटिशियन हेल्थ हॅड गॉन टू इजिप्त. म्हणजे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारची कन्स्ट्रक्शन आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक ग्रीक मॅथमॅटिशियन आहे हेल्थ नावाचा, तो इजिप्तमध्ये गेलेला आहे. इट इज सेड दॅट ही डिटरमाइन हाईट ऑफ द पिरॅमिड्स बाय मेजरिंग इट शॅडो. म्हणजे त्याचं असं म्हणणं होतं की तो या पिरॅमिडची हाईट जी आहे ती शोधू शकतो. कशाच्या सहाय्यानं? त्याची जी पडणारी सावली आहे त्या सावलीच्या सहाय्यानं त्याची हाईट तो शोधू शकतो. आणि ते शोधण्यासाठी त्यांनी प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल याचा त्यांनी उपयोग केलेला आहे. आता या ठिकाणी परदेशामध्ये अशा प्रकारचं डेव्हलपमेंट चालू होतं जॉमेट्रीमध्ये. आपल्या भारतामध्ये सुद्धा प्राचीन काळापासून अशा प्रकारचं जॉमेट्रीचं नॉलेज होतं. इन वैदिक पिरियड आपल्याला माहिती आहे, आपल्या याच्यामध्ये वैदिक पिरियड आहे. तर त्या वैदिक पिरियडमध्ये पीपल यूज्ड जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज टू बिल्ड अल्ट्राज. म्हणजे वैदिक काळामध्ये जे काही अग्निकुंड बांधली जात होती ती अग्निकुंड बांधण्यासाठी म्हणून हे जे काही जॉमेट्रीच्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा उपयोग करून ही अग्निकुंड बांधली जायची. द बुक सुलभ सूत्रा डिस्क्राइब हाऊ टू बिल्ड डिफरंट शेप
बाय टेकिंग द मेजरमेंट विथ द हेल्प ऑफ स्ट्रिंग. म्हणजे दोरीच्या सहाय्यानं मेजरमेंट करून वेगळ्या प्रकारचे अग्निकुंड किंवा वेगवेगळ्या आकाराची अग्निकुंड कशी बांधायची हे सुलभ सूत्रा नावाच्या ग्रंथामध्ये पूर्वी लिहून ठेवलेलं आहे. या ठिकाणी आपल्या भारतामध्ये जर बघितलं तर भारतीय शास्त्रज्ञ जे होऊन गेलेत त्यांच्यामध्ये जे प्रामुख्याने नाव घेता येईल आपल्याला तर तर पहा, प्रामुख्यानं आपल्याला आर्यभट्ट यांचं नाव घेता येईल. त्यानंतर ब्रह्मगुप्त आहेत, भास्कराचार्य आहेत. अशा प्रकारचे मोठे शास्त्रज्ञ, मोठे भारतीय शास्त्रज्ञ होऊन गेले की त्यांनी या जॉमेट्रीमध्ये मोठ्या प्रकारचं कॉन्ट्रिब्युशन जे आहे, व्हॅल्युएबल कॉन्ट्रिब्युशन जे आहे ते दिलेलं आहे. देन वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. यानंतर आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा भाग बघणार आहोत. देन which are the basic concepts in geometry? That is the point, then line and plane. We do not define the numbers. आपल्याला या ठिकाणी माहीत आहे की नंबरची जी व्याख्या आहे, नंबर कशाला म्हणायचं ह्याची जी काही व्याख्या आहे ती व्याख्या करता येत नाही. अगदी त्याच पद्धतीनं we cannot define the definition of point, line and plane. तर आपल्याला या ठिकाणी पॉईंट, लाईन आणि प्लेन हे सुद्धा यांची सुद्धा डेफिनेशन आपल्याला करता येत नाही. दीज आर सम बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. हे जॉमेट्रीमध्ये असणाऱ्या मूलभूत संकल्पना आहेत. लाईन अँड प्लेन आर सेट ऑफ पॉईंट्स. या ठिकाणी लाईन अँड प्लेन आर दी सेट ऑफ पॉईंट्स. म्हणजे तुम्ही एखादी लाईन घेतली, सपोज हिअर इज द लाईन. मग ही लाईन काय आहे? लाईन इज नथिंग बट दिस इज द सेट ऑफ पॉईंट्स. Keep in the mind that the word line is used in the sense straight line. तुम्ही यानंतर आपण कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट अँड डिस्टन्स हा भाग बघणार आहोत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट हे बघण्यासाठी मला नंबर लाईनची आवश्यकता आहे. देअरफॉर हिअर इज द नंबर लाईन. देन पॉइंट C is denoted by -2. Therefore coordinate of C is -2. Point D is denoted by 1. Therefore coordinate of point D is 1. In this way we can find out the coordinates of point, any point on a number line. Suppose here is the point A and point A is denoted by -5. Therefore coordinate of A is -5. तर या ठिकाणी कॉर्डिनेट्स कशाला म्हणायचं आणि ते कशा प्रकारे ओळखायचे याचा आपण अभ्यास केला. यानंतर आपण डिस्टन्स काय आहे किंवा दोन पॉईंटमधलं असणारं डिस्टन्स जे आहे ते कसं काढायचं याविषयी माहिती बघूया. सपोज इफ यू टेक अ पॉईंट D ऑन अ नंबर लाईन अँड अनदर पॉईंट दॅट इज द पॉईंट E अँड आय वॉन्ट टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन D अँड E. या D आणि E मधलं डिस्टन्स मला काढायचं आहे. तर पहिल्यांदा हे D कुठं आहे नंबर लाईनवरती ते मला बघावं लागेल आणि E कुठं आहे नंबर लाईनवरती ते मला पाहावं लागेल. देन हाऊ मेनी युनिट्स बिटवीन D अँड E. D आणि E मध्ये किती युनिट्सचं अंतर आहे ते बघायचं. या ठिकाणी 1 अँड 2. दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन E अँड D इज 2 युनिट. या ठिकाणी D आणि E मध्ये असणारं जे अंतर आहे ते 2 युनिटचं अंतर आहे असं मला म्हणता येईल. देन व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन B अँड D. B आणि D मध्ये अंतर किती आहे ते मला बघायचं आहे. वेअर इज द पॉईंट B? हिअर इज द पॉईंट B. अँड वेअर इज द पॉईंट D? हिअर इज द पॉईंट D. देन मेजर द हाऊ मेनी युनिट्स दॅट इज 1, 2, 3 अँड 4. दॅट मीन्स वी कॅन से दॅट हिअर distance between B and D is 4 युनिट. म्हणजे नंबर लाईनवरती असणाऱ्या कुठल्याही दोन पॉईंटमधलं अंतर जर मला काढायचं असेल तर त्यामध्ये असणारे जे काही युनिट आहेत ते किती युनिट आहेत ते मला मोजावे लागतील आणि त्यावरून आपल्याला त्या दोघांचं डिस्टन्स काढावं लागेल. आणि मग जर समजा अशा प्रकारे डिस्टन्स काढायचं असेल तर आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करावी लागेल आणि त्या नंबर लाईन ड्रॉ केल्यानंतर तो जो काही पॉईंट आहे
त्याचे कॉर्डिनेट्स काय ते बघावे लागतील आणि नंतर मग त्यामधलं अंतर जे आहे किंवा त्यामधले युनिट जे आहेत ते आपल्याला मोजावं लागतील. हे जर एवढं करत बसलं तर आपल्याला हे 2 पॉईंटमधलं अंतर जर समजा पॉईंट एकमेकापासून जास्त लांब असतील तर ते अंतर मोजणं हे कठीण जाणार आहे. त्यासाठी आपल्याला कोणती वेगळी पद्धत आहे का ते आपण बघूयात. तर ही वेगळी पद्धत काय पहा. इफ आय वॉन्ट टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट इफ वी गिव्ह the only coordinates of that point. Suppose here A having the coordinates that of -5 and D having the coordinates that is 1. पहा A चा coordinates आहे -5, D चा coordinate आहे 1 and I want to find out the distance. This is denoted by in this way, distance A and D यामधलं मला डिस्टन्स काढायचं आहे. आता नंबर लाईनवरती बघूयात. ए पॉईंट कुठं आहे तर या ठिकाणी आहे. डी पॉईंट कुठं आहे तर या ठिकाणी आहे. याच्यामधले जे युनिट आहेत ते मोजा. 1 2 3 4 5 आणि 6 युनिट या 2 पॉईंटमध्ये असणारं अंतर आहे. आता पहा मी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने काढतो. यामध्ये एचा कॉर्डिनेट -5 आहे. डीचा कॉर्डिनेट्स 1 आहे. मोठा कॉर्डिनेट कुठला आहे 1 आहे. 1 मायनस इन ब्रॅकेट या ठिकाणी छोटा कॉर्डिनेट आहे -5 हे घेणार आहे इज इक्वल टू 1 प्लस 5 इज इक्वल टू 6 अँड 6 इज द डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉईंट. आणखीन एक उदाहरण बघूया. Suppose I want to find out distance between B and O. B आणि O मध्ये मला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. B चे कोऑर्डिनेट -3 आहे. O चा कोऑर्डिनेट 0 आहे. विच इज द बिग मोठा कोणता आहे 0 आहे. तो पहिल्यांदा 0 लिहा. मायनस लहान कोणता आहे -3 आहे. त्यानंतर -3 लिहा. then is equal to 0 plus 3 is equal to 3. In this way we can find out the distance between 2 point. आता हे 3 आलेलं आहे तर 3 आहे बरोबर आहे का ते बघूयात आपण. तर यामध्ये हा B जो आहे तो या ठिकाणी B आहे आणि हा O जो आहे तो या ठिकाणी O आहे. याच्यामध्ये किती युनिट पहा 1 2 3 या ठिकाणी 3 युनिट आहेत अँड दॅट इज आवर करेक्ट आन्सर आणि आपलं बरोबर उत्तर आहे. आणखीन एक उदाहरण बघूयात म्हणजे तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. आय वॉन्ट टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन D and C. I want to find distance between point D and C. पहिल्यांदा D चा कोऑर्डिनेट काय आहे. D चा कोऑर्डिनेट जर बघितला दॅट इज D चा कोऑर्डिनेट 1 आहे. C चा कोऑर्डिनेट -2 आहे. अँड आय वॉन्ट टू फाइंड आउट डिस्टन्स बिटवीन दीज 2 पॉईंट. पहिल्यांदा जो काही मोठा कोऑर्डिनेट्स आहे तो 1 आहे. मायनस हा जो छोटा आहे दॅट इज -2 इज इक्वल टू 1 प्लस 2 इज इक्वल टू 3. तुम्ही जर समजा हे मोजलं 1 2 3 तर यामधलं अंतर जे आहे डी आणि सी मधलं अंतर हे 3 युनिट्स आहे. म्हणजे आपणाला जर समजा त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहीत असतील त्या 2 पॉईंटचे तर आपल्याला डिस्टन्स जे आहे ते काढता येतं. आणि आत्ता आपण ते कशा पद्धतीनं काढायचं याचा अभ्यास केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे डिस्टन्स 2 पॉईंटमधलं कसं काढायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. देन नेक्स्ट पार्ट ऑफ आवर सिलेबस दॅट
distance between any two point is non-negative real number. Distance between any two point is non-negative real number. आणि दुसरा आहे the distance between two point is obtained by subtracting smaller coordinate from bigger coordinate. म्हणजे जर समजा या ठिकाणी मला आय वॉन्ट टू फाइंड आउट द डिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू, या दोघांचं डिस्टन्स मला काढायचं असेल तर मला या ठिकाणी पीचे कॉर्डिनेट्स काय आहेत आणि क्यूचे कॉर्डिनेट्स काय आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर जो कॉर्डिनेट लहान असेल, म्हणजे कोणता लहान आहे आणि कोणता मोठा कॉर्डिनेट्स आहे हे मला माहीत असणं आवश्यक आहे. आणि ह्या दोन गोष्टी जर माहीत असतील तर आपण डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स आपण काढू शकतो बाय यूजिंग दी फॉर्म्युला. इफ two points are not distinct then the distance between them is 0. जर समजा दोन पॉईंट वेगवेगळे नसतील, एकच असतील, तर त्यामधलं डिस्टन्स जे आहे ते 0 असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर पुढे आपण बघणार आहोत बिटवीननेस. इफ पी क्यू आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट, म्हणजे 3 वेगवेगळे बिंदू आहेत आणि कोलिनियर म्हणजे एकाच रेषेवरती आहेत. मग जर समजा या ठिकाणी पी क्यू आर हे 3 बिंदू दिले असतील तर आपणाला हे पी क्यू आर एकाच रेषेमध्ये असणारे 3 बिंदू हे वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतील. पहिली जी पद्धत आहे या पद्धतीमध्ये क्यू पॉईंट जो आहे, क्यू पॉईंट इज बिटवीन पी अँड आर, पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू अँड पॉईंट पी इज बिटवीन आर अँड क्यू. या पद्धतीनं या 3 पॉईंटची जी काही पोझिशन आहे स्ट्रेट लाईनवरती ही असू शकते. याशिवाय चौथी पोझिशन असू शकत नाही. तर हे पॉईंट जे आहेत त्या 3 पद्धतीनं असू शकतात. मग जर समजा पी क्यू हा पॉईंट पी आणि आरच्या मध्ये असेल तर ह्याच्या डिस्टन्सबद्दल आपल्याला काय सांगता येईल पहा. डिस्टन्स पी आर इज इक्वल टू distance PQ plus distance QR. असं जर समजा असेल then I can say that here point Q is between P and R. If distance PQ is equal to distance PR plus distance RQ, then I can say that R is in between P and Q. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर समजा 3 पॉईंटमध्ये कुठला पॉईंट मध्ये आहे हे जर मला काढायचं असेल तर त्या तिन्ही पॉईंटचं एकमेकापासूनचं अंतर जे आहे ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सगळ्यात मोठं अंतर हे इतर दोघांच्या बेरजेएवढं असेल देन आय कॅन से दॅट दीज पॉईंट आर कोलिनियर पॉईंट. जर समजा पहा मी परत एकदा सांगतो तुम्हाला कोलिनियर पॉईंट आहेत हे कसं ओळखायचं हे पण आपल्याला लक्षात येईल. जर समजा सगळ्यात मोठं अंतर हे इतर 2 अंतरांच्या बेरजेएवढं असेल देन आय कॅन से दॅट these point are collinear points. तर यानंतर आपण यावर आधारित असणारी जी काही गणितं आहेत ती गणितं बघणार आहोत. सॉल्व्ड एक्झाम्पल पहा. ऑन नंबर लाईन पॉईंट ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 5, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 11 अँड डिस्टन्स ए सी इज इक्वल टू 6. तर पहा प्रश्न असा आहे विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन दी अदर टू. कोणता बिंदू इतर 2 बिंदूंच्या दरम्यान आहे हे मला काढायचं आहे. हे काढण्यासाठी अतिशय सोपी गोष्ट, यामध्ये पहिल्यांदा हे पॉईंट कोलिनियर आहेत का नाही ते बघायचं आणि ते बघण्यासाठी सगळ्यात मोठं डिस्टन्स जर कुठलं असेल तर ते आहे 11. देअरफॉर डिस्टन्स बी सी is equal to 11. Then distance AB
प्लस डिस्टन्स AC इज इक्वल टू AB किती आहे पहा, दॅट इज द 5 प्लस डिस्टन्स AC, here is the 6, is equal to 11, and this is nothing but distance BC. That means these points are collinear points. आता मग कोणते बिंदू कोणाच्या दरम्यान आहेत, तर हा B आणि C हे दोन्ही कडेचे बिंदू असणार आहेत. दॅट मीन्स हिअर इज द पॉईंट B अँड हिअर इज द पॉईंट C. रिमेनिंग राहिलेला पॉईंट कुठला आहे, तर या दोघांमध्ये राहिलेला पॉईंट A आहे. Here is the point A. Then we can say that here point A is between B and C. तर या पद्धतीनं हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपण सोडवू शकतो. यानंतर पुढचं एक्झाम्पल, सॉलिड एक्झाम्पल काय बघूयात. पुढे दिले पहा, U, V and A are 3 cities on straight road. The distance between A and U and A is 215 kilometer. Between V and A is 140 kilometer, and between U and A is 75 kilometer. Which of them is between other two? या ठिकाणी तीन सिटी आहेत आणि त्या तिन्ही सिटींमधलं वेगवेगळं अंतर, त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे. पहिलं जे काय दिलेलं आहे पहा, डिस्टन्स बिटवीन यू अँड ए इज 215 किलोमीटर. डिस्टन्स बिटवीन व्ही अँड ए इज 140 किलोमीटर, अँड डिस्टन्स बिटवीन यू अँड व्ही दॅट इज द 75 किलोमीटर. देन या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर डिस्टन्स हे जे आहे ते सगळ्यात मोठं आहे. राहिलेलं जे आहे या दोघांची बेरीज करायची, म्हणजे कोणतं, तर डिस्टन्स यू व्ही प्लस डिस्टन्स व्ही ए इज इक्वल टू 75 प्लस 140 इज इक्वल टू 250. हे जे काही 215 आहे, हे 215 हे आपलं डिस्टन्स यू ए आहे. दॅट इज दिस इज नथिंग बट distance between U and A is equal to 215. Therefore, we can say that here distance UA is equal to distance UV plus distance VA. Then we can say that here city V is between U and A. Then next, थर्ड क्वेश्चन, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा, द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए ऑन नंबर लाइन इज 5. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन सेम नंबर लाइन विच आर 13 युनिट्स अवे फ्रॉम ए. या ठिकाणी एक नंबर लाइन दिली आहे. दिस इज अ नंबर लाइन. ऑन नंबर लाइन हेअर इज द पॉइंट ए. या ठिकाणी पॉइंट ए आहे आणि पॉइंट एचा कोऑर्डिनेट जो आहे तो 5 आहे. तर आपल्याला काय काढायचं पहा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट ऑन सेम नंबर लाइन. याच नंबर लाईनवरती असणारा दुसरे कोऑर्डिनेट्स मला काढायचे. नंबर लाइन विच आर 13 युनिट अवे फ्रॉम ए. 13 युनिट ए पासून 13 युनिट लांब असणारे जे काही पॉईंट्स आहेत त्यांचे मला कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. मग या ठिकाणी राईट साईडला एक पॉईंट असणार आहे. सपोज हिअर इज द पॉईंट डी, आणि याच्या लेफ्ट साईडला एक पॉईंट असणार आहे. हिअर इज द पॉईंट टी. पहा, जो राईट साईडला पॉईंट आहे डी, तर त्याचा मला कोऑर्डिनेट्स काढायचा आहे. तो काढण्यासाठी मी काय करणार आहे, दॅट इज एचा कोऑर्डिनेट जो 5 आहे, 5 प्लस 13
कारण प्लस का केलेला आहे? कारण हा त्याच्या राईट साईडला आहे. तर या दोघांची जर बेरीज केली देन वी गेट हिअर दॅट इज द 18. आणि जो लेफ्ट साईडला आहे त्या लेफ्ट साईडला असणारा टी जो आहे त्याचे जर मला कॉर्डिनेट्स काढायचे असतील तर एचा कॉर्डिनेट्स आहे 5 मायनस 13. हे मायनस का केलं? कारण तो एच्या लेफ्ट साईडला आहे म्हणून मायनस केलं आहे. आणि यांची वजाबाकी केल्यानंतर वी गेट हिअर -8 अँड दॅट मीन्स -8 अँड -18 आर दी coordinates of the point which are away from A, that is the 13 unit. 13 युनिट अवे म्हणजे 13 युनिट लांब असणारे हे जे काही 2 पॉईंट आहेत त्यांचे ते कॉर्डिनेट्स आहेत. इथे तुम्हाला यामध्ये व्यवस्थित सॉल्व करून सांगितलेलं आहे. दॅट इज ॲज शोन इन फिगर, लेट अस टेक अ पॉईंट टी अँड डी टू लेफ्ट अँड राईट ऑफ ए रिस्पेक्टिवली ॲट डिस्टन्स 13 युनिट. या ठिकाणी डी पॉईंट घेतला आहे. तो डी पॉईंट याच्या एच्या राईट साईडला आहे आणि हा टी पॉईंट जो आहे तो लेफ्ट साईडला आहे. त्यानंतर आय वॉन्ट टू राईट द कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट टी विच आर लेफ्ट ऑफ ए. हा जो टी आहे तो एच्या लेफ्टला आहे. देअरफॉर 5 + 5 - 13 इज इक्वल टू -8. -8 इज द coordinate of point T. And the coordinate of point D which is to the right of A, च्या राईटला आहे. therefore 5 + 13 is equal to 18. 18 is the coordinate. तर फार सोपी आहेत. जर समजा एक्झरसाईजमध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती तो जो प्रश्न आहे तो शेअर करायचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक्झरसाईज सोडवत असताना किंवा प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवत असताना कुठलीही अडचण येणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.